श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण आता गावाला जायचं आहे. माझ्यासोबत माझी मम्मी आहे बघा. आपण आता स्लीपर कोच मध्ये बसलो. तुम्हाला समोरचं दाखवतो. बघू शकता इथे तुम्ही असं झोपून जाऊ शकतो आपण. खालचं पण तुम्हाला दाखवतो बघा. माझ्या मुलीला त्रास व्हायला लागलाय. आपण बसलेलो आहे बघा. इथे बॅगा बिगा सगळ्या ठेवलेल्या आहेत. आपण स्लीपर कोच मध्ये पहिल्यांदा मी पण जातो. पहिल्यांदा स्लीपर मधनं इथे बघा आरामात झोपून गावाला जायचं आपण. तर मित्रांनो, आता आपण घनसोलीला थांबणार आहे. घनसोलीला थांबल्यावर आपली मावशी येणार आहे. मावशी आणि 2 भाऊ आहे माझे, ते पण आपल्या सोबत येणार आहे. आता चॉकलेट खातोय. डेअरी मिल्क सिल्क होते, ओरिओची होते, बाकी जळ खाण्याला. आता आपण तर गाडी थांबलेली आहे. पुढे थांबलेली गाडी ठाण्याच्या पुढेच आहे. हा बोला. ठाण्याच्या पुढे आलोय आपण आता. बहुतेक ठाण्यात असेल. गाडी भरायला स्टार्ट झाली आता. बघूया काय होतं. तसं आम्ही ठाण्यामध्ये पोहोचलो. खूप बोर झालं, कंटाळा आला. खूप आता काय होतंय. गाडी जर थांबली माणसं वगैरे. गाडीचं नाव बघू शकता, स्वामी कृपा नाव आहे. तर मित्रांनो बघा, आपण आता आणलं आपण बघू शकता. माझी खाते कसं वाटतं तुला? बोल ना. चांगलं वाटतं. गोपालचा मावशी आला तुम्हाला. तर मित्रांनो बघू शकता मावशी आलेली आहे आता. मावशीला बघू. 2 भूत आलेली आहेत आपल्यासोबत. आलेला आपण मित्राला व्हिडिओ कॉल केला ना. थांबते आमची पब्लिक आलेली आहे सगळी आता. हाय दादा. दादा पब्लिक आपण 5 जण एका सीट वरती कसं म्हणायचं, कुणीतरी घ्या. अरे 1.5 लाखाचं स्वेटर. कशाला स्वेटर घ्या? माझ्या मुलीला जाऊन आले. त्याला आता फोन केला. तो म्हणतो गावाला असली थंडी आहे की मुक्त मुक्त जाऊन मावशी आलेली आहे. अरे मला माझा काका बाय बाय. इकडेच ठेवा ना मग. जागा नाही वर ठेवून दे. बाय बाय. सगळ्यांचीच जागा. हो अरे इथे कशाला नक्की खाली असते. लिस्ता बंद झाला इथे. कोण कुठे बसले, कोण कुठे बसले. मला 1.5 लाखाचं सँडल खाली ठेवून दे. कितीचं सँडल आहे? 1.5 लाखाचं सँडल मला माझ्या. अरे 80,000 की जूते आहे फिरे. गाडी चालूच झाली होती तेवढ्यात बघा तिकीटवाले काका आले तिकिटीचे पैसे मागायला आणि स्कॅनर उघडून हे करायला लागले आम्हाला. तर आम्ही त्यांना पेमेंट वगैरे करून तिकीट बुक केली. आणि नंतर आम्ही बघा बाळाला बनवले कानातलं. तर मित्रांनो बघा, मी खालच्या सीटवर बसलो आहे. ती 4 लोक वरच्या याला बसल्या स्लीपर कोचला आणि मी खालती येऊन बसलो इथे एकटा सीटवर मस्तपैकी आरामात. तर मित्रांनो ढाब्यावर आपण उतरलो होतो खाण्यापिण्यासाठी. आणि तर बघू शकता तुम्ही किती गाड्या आहेत, किती गर्दी वगैरे आहे. आपली गाडी बाहेरच उभी केलेली आहे ड्रायव्हरनी. आणि इकडच्या हॉटेलचं नाव होतं साई दरबार. बघू शकता किती गर्दी आहे इथे. आणि ते सगळ्या गाड्या उभ्या आहेत. सगळ्याजण नाही कृपा, साई कृपा वगैरे सगळ्या गाड्या उभ्या आहेत. आणि आपल्या गाडीचं नाव आहे स्वामी कृपा. ती गाडी आपली बाहेर उभी आहे. श्रव थंडी वाजते. हा झोप आले मोठ्या भावाला पण. आणि इथं बघू शकता गाड्या उभ्या आहेत. गर्दी पण बघू शकता तुम्ही किती आहे. तर चला आता आपण बघू काहीतरी खायला घेऊया. आपल्याला भूक लागली खूप.
काहीतरी खायला बघू. तर आपण केळ्याचे वेफर्स घेतले इथे खायला. एक पाकिट 50 रुपयाला आहे. इथे रात्रीचं नाईट चार्जेस लागतात, त्यामुळे इथे वस्तू खूप महाग भेटतात. सगळ्यांनी तेच घेतलं. आणि आता आपण घेऊन आता निघालो बसकडे. आपली बस बघा समोरच उभी आहे. तर चला बसमध्ये भेटलं बघूलो होता. आणि इथे थंडी सांगू नाही शकत, खूप प्रमाणाच्या बाहेर थंडी असते. तर मित्रांनो गाडी निघाली आहे आता बघा. गाडी आता पूर्ण अंधार झालेला आहे इकडे. आता गावाला पोचू आपण. गावाकडची सकाळ बघू शकता, बाहेर कसं एकदम थंडीचं वातावरण आहे. आणि मस्तपैकी बघू शकता माणसं पण आता उतरायला लागल्यात एक एक स्टॉपवरनं. मला पण बघू शकता तुम्ही, माझी पण थंडीने हालत जाम झालेली आहे. पूर्ण कानाबिन झाकल्यात मी, एकदम स्वेटर घातले तरी पण एकदम थंडी वाजते खूप. बाहेरचं पण तुम्ही बघू शकता कसं एकदम वातावरण एकदम गावचं एकदम वेगळंच मजा असते. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे फायनली गावामध्ये. आता डेवेवाडीमध्ये पोचलो. आता इकडनं आपण जीप करून वर जायला लागेल आपल्याकडे दुसरी गावाला जायला वर. तर आता बघा आपण उतरतो इकडनं खाली. ड्रायव्हर काका बघा कसे बसलेत. आता आपण सामान घेऊन आपण सगळं खाली शिफ्ट करायचं. आपलं जे सामान आहे ते सगळं काढायचं पहिलं. माझी मम्मी बघा किती खुश झाली, ती चेहऱ्याची स्माईल बघा. आणि हा छोटा भाऊ बघा काहीतरी दाखवतोय. आपण एकदम तोंड असतं. हा बघा आयुष्मान म्हणलाय, करून दाखव. तू कर रे. अरे कच्चा आंबे करत होतं ते मी पण थोडंसं ट्राय केलं बघा. एकदम थंडी किती वाजते इथे. बसवाले काका आम्हाला सोडून इकडे कसे. आता इथं आपल्याला जीप पण भेटलेली आहे बघा. आता बॅग आपण डायरेक्ट आता गाडीमध्ये जाऊया. त्याला आपल्याला जीप पण भेटलेली आहे. कसं थंडी वाजते तुम्हाला? पण आपण मस्तपैकी उचलून आता गाडीमध्ये भेटत नाही आम्हाला इथे. लवकरात लवकर भेटली, 5 मिनिटं पण नाही लागली जीप भेटायला. नशीब आहे आमचं. पाठी टाकूया आणि पाठी जोडला, कारण पाठीला गरम वाटतं थोडंसं. खाली ठेवा तिथे. दादा घर आणि जीप घेऊन आम्ही पोहोचलो गावात. असं बडा त्या दिवशी गेला का? त्या दिवशी गेला. तुम्हाला पाहिजे असेल जास्त ओपन नको ठेवू. तर बघूया कोण कोण आहे घरात, कुठली कुठली पार्टी घुसल्या. अरे वा, सगळं एकदम साफ करून ठेवलं. झाडा बिडा चुलीजवळ जाऊन बसायचं आता. तर मित्रांनो आपण फायनली गावाला पोहोचलेलो आहे बघा. आता इथे एवढी थंडी वाजते की सांगू शकत नाही. मग अशी तुम्हाला दाखवलं बघा, तोंडातनं एकदम थंडीचा एकदम गरम गरम वाफा निघत होत्या. आणि आता त्या बंद झालेत कारण आता सुरू आहे. आपल्याला बघायला कोंबड्या आहेत, कोंबड्या कोंबड्या कोंबड्या. त्याच्यात मध्ये आपली शेरडा पण असते. शेरडा ना म्हस आहे. अरे म्हशी. त्या साईडला बैल आहे. मारणार आहे सांगून ठेवतो. हाय करते तुम्हाला. ते बधी पाठी उठत्या. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि भेटू आपण पुढच्या